नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सरकार लवकरच स्विगी, झोमॅटो, झेप्टो आणि ब्लिंकिट सारख्या प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी बॉय आणि इतर गिग कामगारांसाठी एक नवीन योजना सुरू करत आहे. सरकार त्यांना सायकल किंवा इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मदत आणि हमीशिवाय दरवर्षी 10,000 रुपयांचं कर्ज देखील देणार आहे. तसेच असं वृत्त आहे की सरकार यावर्षी एप्रिलमध्ये एक सूक्ष्म कर्ज योजना सुरू करण्याची तयारी करत आहे, ज्या अंतर्गत गिग कामगार, घरगुती मदतनीस आणि इतर गरजू व्यक्तींना कोणत्याही हमीशिवाय 10,000 रुपयांपर्यंतचं कर्ज सरकारकडनं दिलं जाईल. या नवीन योजनेची रूपरेषा केंद्रीय गृहनिर्माण मंत्री आणि शहरी व्यवहार मंत्रालय तयार करत आहे. ही योजना प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी म्हणजेच PM स्वनिधी या योजनेनुसार तयार केली जात आहे. ही योजना रस्त्यांवरील लघु विक्रेत्यांना लघु व्यवसाय कर्ज प्रदान करेल. PM स्वनिधी योजनेअंतर्गत रस्त्यांवरील विक्रेत्यांना पहिल्या टप्प्यात 10,000 रुपयांचं कर्ज मिळेल. जर त्यांनी वेळेवरती कर्ज फेडलं तर त्यांना नंतर 20,000 रुपये आणि त्यानंतर 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकणार आहे. या व्यतिरिक्त डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी 7% व्याज सवलत आणि अतिरिक्त फायदे देखील त्यासोबत प्रदान केले जाणार आहेत. शहरी गृहनिर्माण मंत्रालयानं विकसित केलेल्या नवीन सूक्ष्म कर्ज योजनेचा उद्देश हा गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना मदत करणं हा आहे. अनेक कामगारांकडे बँक रेकॉर्ड्स नसतात, ज्यामुळे त्यांना मोटरसायकल किंवा इतर आवश्यक कामाशी संबंधित उपकरणं खरेदी करण्यासाठी कर्ज मिळू शकत नाही. ही योजना या समस्येचं निराकरण करण्यासाठी सुरू केली जात आहे. सरकारी नोंदीमध्ये ओळख असलेले या योजनेसाठी पात्र असतील. अहवालानुसार ई-श्रम पोर्टलवरती सरकारी ओळखपत्र आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबरसह नोंदणीकृत कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ज्याप्रमाणे PM स्वनिधी योजनेमध्ये रस्त्यांवरील विक्रेत्यांना परवाना असणं आणि महानगरपालिका सर्वेक्षणामध्ये त्यांच्या यादीमध्ये नाव असणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे नवीन योजनेसाठी देखील अशीच पडताळणी प्रक्रिया स्वीकारली जाणार आहे. नोव्हेंबर 2025 पासून 31 कोटींहून अधिक असंघटित कामगार आणि 5 लाखांहून अधिक गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे. अहवालानुसार ज्या कामगारांचे रेकॉर्ड पडताळले जातील त्यांना प्रथम कर्ज दिलं जाणार आहे. सरकारने यापूर्वी PM स्वनिधी योजनेला नवीन स्वरूपामध्ये वाढवण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेचा उद्देश एकूण 1,15,00,000 लोकांना लाभ देणं हा आहे, ज्यामध्ये 50 लाख नवीन लाभार्थ्यांचा समावेश आहे. या योजनेसाठी कर्ज कालावधी आता 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे, ज्यासाठी सरकारनं एकूण 7,332 कोटी रुपयांचं बजेट वाटप केलेलं आहे. नवीन प्रणाली अंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्जाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. शिवाय दुसरं कर्ज वेळेवर परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना UPIशी जोडलेलं रुपे डेबिट कार्ड देखील आणि क्रेडिट कार्ड देखील मिळणार आहे. या योजनेची व्याप्ती आता शहरांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर ती हळूहळू जनगणना याद्वारे निमशहरी क्षेत्र आणि इतर क्षेत्रांमध्ये देखील विकसित केली जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता गिग वर्कर्स म्हणजेच स्विगी, झोमॅटो यांचं डिलिव्हरी काम करणाऱ्या लोकांना सुद्धा आता सरकार बऱ्याच सोयीसुविधा देत आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.